हे नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण आलेलो आहोत ठाणे एक्सप्लोअर करण्यासाठी. पहिलं ठिकाण जे आपण एक्सप्लोअर करणार आहोत ते आहे ठाण्याचं सेंट्रल पार्क. फार शांत हिरवगार असं ठिकाण आहे. पाणी वाहत राहतं, धबधबे वाहत राहतात आणि अजून बरंच काही आहे इथे. स्विमिंग पूल नाही ॲक्च्युली, फारच सुंदर असे सरोवर आहेत. इथे जॅपनीज थीम पार्क पण आहे. मी व्हिडिओ रेकॉर्ड केले नाही, सॉरी. त्यावेळी ही आयडिया नव्हती की ब्लॉगिंग करण्याची पण वेळ येईल. असो, तर मी म्हणत होतो की पाणी वाहत राहतं, धबधबे वाहत राहतात, तसेच तुमचे निगेटिव्ह विचार पण वाहून जातील. एकदा व्हिजिट करा. इथून निघाल्यावर मस्त अशा वातावरणात आम्ही शतपावली करत फिरतच होतो. तर माझा मित्र म्हणाला की चल तुला ठाण्याच्या पुरातन अशा मंदिरात घेऊन जातो. तर हे आहे ठाणेमधील स्थित कोपिनेश्वर महादेव मंदिर. ठाणे स्टेशनपासून 700 ते 800 मीटर अंतरावरती हे उपस्थित आहे. तर याचं वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवलिंग आहे आणि इथल्या लोकांची अशी मान्यता आहे की या शिवलिंगाचा आकार दरवर्षी वाढत जातो. मनाची तर शांती झालीच होती, त्यामुळे पोटाला शांत करण्यासाठी आम्ही पोचलो ठाण्याच्या प्रसिद्ध अशा मांबळदार मिसळ. इथे येऊन आम्ही झणझणीत मिसळ, लस्सी ऑर्डर करून जरा आरामात आस्वाद घेऊन निघालो परतीच्या प्रवासासाठी. पाहत होतं काय, इंद्रदेवाने दस्तक दिली होती. दिवसातली दुसरी आंघोळ करून आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि निघालो घरी. फोनची बॅटरी ही ऑलमोस्ट डाऊन झाली होती आणि तुम्ही पाहू शकता की किती पाऊस आणि भरपूर पाऊस आणि भरपूर शुद्ध मराठी. बस आता भावांनी, माझ्याकडून जास्त होत नाही. थँक्स फॉर वॉचिंग. जास्त मी बोलू शकत नाही. आता बाय बाय.